गुड्डूच्या बॅटमधून आलेला हा चौकार. बघा टायमिंग सेट केलेला आहे. तब्बल 16 वाजून म्हणजे 4 वाजून 20 मिनिटांनी चेंडू फेकलेला पहिला. यावेळेस देखील फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पाठपुढे पाठलाग करतायत. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि सुरेखरित्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. जीवाच्या आकांताने क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत गेलेला आणि अखेर चेंडू अडवण्यात त्याला यश मिळालेलं आहे. आमच्यासोबत स्टार 11 संघाचे खेळाडू जोडलेले आहेत. विनयजी भगत साहेब, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत. हा देखील चेंडू स्लो ओव्हरऑल पद्धतीचा चेंडू होता. गुड्डूला चेंडू काही समजला नाहीये. चेंडू जाते तो म्हणजे निर्धाव. देखिए गुड्डू को इस गेंद के बारे में कहा जाए तो गेंद कुछ समझी ही नहीं. गुड्डू पेस के लिए तैयार थे और उंगलियां फेर दी गेंद पे और गुड्डू को छक्के के खड़ा कर दिया. आखिरकार पैडल स्विप करने का जो प्रयास किया था वो प्रयास में गुड्डू थोड़ा यशस्वी होता हुआ हमें दिखता आ रहा है. लेकिन कोई भी बड़ा शॉट, कोई भी बड़ा चौका या छक्का आया नहीं उनके माध्यम से अभी तक. एक चौका जरूर आया है, उसके बाद में गुड्डू को भी हाथ बांध दिए. अगली गेंद ये बार राकेश के बैट से आता हुआ ये करारा चौवा. भिंगड़ी शॉट 4 रनों के लिए चौवा. कल मेरे में खेलेगा, प्राण मारा तेरी माँ ने, कल किसी और में खेलना, नहीं खेलना. ओपन क्लब का एंट्री है ना कल. आता साहिलला फोन कर ना, पाणी आला ना अजून, तो नुसतं हे करतो. देखिए सीधी उंगली से घी निकल रहा था, उंगली टेढ़ी कर दी और एक बार फिर से बिंदी गेंद की समाप्ति होते हुए गेंद सीधी कीपर की दस्तानों में जाके बैठ गई. राकेश के पास इस गेंद का कोई भी जवाब नहीं था. देखिए पहली ओवर के समाप्ति के बाद स्कोरबोर्ड पर आपने को देखने को मिलता है 11 रन विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. एक एक चौवा दोनों बल्लेबाजों के बैट से आता हुआ हमें दिखाई दिया. गुड्डू ने जो चौवा मारा वो स्ट्रेट डाउन द ग्राउंड हमें देखने को मिला और उसके बाद में राकेश इन्होंने मारा हुआ चौवा, क्या शॉट था. पैडल स्वीप का एक करारा चौवा. हमारे बीच से व्यक्त आते हुए उमेश जी पालवे, महाराष्ट्र पुलिस में अभी इसी साल कार्यरत होते हुए सदरक्षण आए, खल निग्रहण आए. उमेश जी पालवे कहीं भी हो गया, आप आ जाइए प्लीज जरा. बघा 4 वाजून 20 मिनिटांनी पहिला चेंडू हाताळला जाता, याची नोंद घ्यायची. रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढला होता, पण कोणतीच धाव नसणार या चेंडूवर. गती खूप होती या चेंडूमध्ये. गुड्डूला चेंडू काही समजला नाही. चेंडू जाऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता परत एकदा. नेक्स्ट बॉल, फुलटा चेंडू मडा ऑफ की तरफ मारा हुआ ये शॉट और गेंद वन बाउंस और तरफ 4 रनों के लिए फिर से एक बार आता हुआ गुड्डू के बैट से शानदार चौवा. इसी तरह स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ हमें देखने को मिल रहा है. स्कोर कार्ड जाके पहुंचे तक अब तक ये बार भी देखा, गेंद को जांचा परखा और जाने दिया. हमारे मेन अंपायर कृष्णा जी केने सर के माध्यम से हमें इशारा किया जा रहा है कि ये गेंद रहेगी वाइड, ये गेंद फिर से करनी पड़ेगी क्योंकि आप जब वाइड गेंद डालोगे उतने गेंद आपको फिर से फेंकनी पड़ेगी. इस बार एक्स्ट्रा पैस, top edge of the bat, and there is a gone. Good back to the pavilions.
तहे दिल से स्वागत है इस टूर्नामेंट में। भले खेलते नहीं है लेकिन खेल के प्रति उनका जुनून जोश जज्बा कायम है। अब की बार देखो बल्लेबाज गणेश गणेश यदि छक्कों की तिकड़ी लगाते हैं, छक्कों की हैट्रिक लगाते तो 500 रुपए का इनाम दिया जाएगा उन्हें, विनय जी भगत सर इनके माध्यम से। पहली गेंद गणेश के पास, कोई मौका नहीं था, गणेश को इस गेंद ने चौका दिया। परफ्यूम यॉर्कर इस गेंद पे अपने को देखने को मिला और इसी बीच फिर से एक बार बिंदी गेंद की समाप्ति। 16 रन। फिर से एक बार बाहर के गेंद को छेड़ने की कोशिश की और इसी बीच फिर से एक बार 1 रन का बोनस मिलता हुआ स्टार 11 टीम के लिए। देखिए आप यहां से कुछ बोलिए मत, जब तक बैट्समैन वहां से ऑब्जेक्शन नहीं ले सकता हम कुछ बोल नहीं सकते। देखिए थर्ड अंपायर की मांग की जा रही है मैदान के अंदर। अजहर शेख बैन ऑर्गेनाइजेशन में जिसका नाम लिया जाता है, हबीब सैयद और अजहर शेख मैदान की ओर जाते हुए। जाओ उनको गाड़ी पे छोड़ के आओ थोड़ा। इसी बीच हमारे वक्त बघा तत्पूर्वी आमच्या सोबत सुलतान खान देखील जोडले गेले असतील, इन ऍक्शन मध्ये असतील थोड्याच वेळामध्ये। सकाळपासून या स्पर्धेची वाट बघत होते। बघा बालाजी आणि मग वाल्मिकी बॉयज दोन्ही संघाचे कर्णधार आहेत नाणेफेकीसाठी। यायचे सुलतान खान, आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत असेल। आपण आलात, स्पर्धेची शोभा वाढवलेत। बघा पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय। 18 2 ओव्हर संपला का? बघा 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळते 18 धावा ऑन द स्कोर कार्ड। सुरेख गोलंदाजी हातात आहेत म्हणजे सोनार गल्ली या टीमचे खेळाडू। देखिए अभी थर्ड अंपायर आप मैदान के बाहर आ जाइए अजहर भाई। ये कौन सी गेंद डाली थी खुद गेंदबाज को ही पता नहीं चला। अच्छी कोशिश कर रहे हैं गेंदबाजी करने के लिए। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। हो टॉस कर रहे हैं, गेंद को टॉस कर रहे हैं। लगता है कीपर और खुद बॉलर दोनों ही मैदान के अंदर प्रैक्टिस सेशन चालू होता हुआ। और इसी बीच हमारे जो लेग अंपायर है योगेश बोर, उनके माध्यम से हमें डिसीजन आ रहा है कि ये नो बॉल है। अगला गेंद फ्री हिट का गेंद, हाफ ट्रैकर हाफ पुल, लेकिन इस बार भी संपर्क इतना सुरेख नहीं हो पाया। जबकि गेंद फ्री हिट थी तो कोई विकेट नहीं जाएगा ये गेंद पे। बघा गोलंदाजी मार्कवर तुम्ही पाहता आर रॉय याने सलग 2 बाउन्सर हाताळले होते, त्यामुळे त्यांना एक 9 चेंडू देण्यात आला। यावेळेस देखील राकेश अतिरिक्त प्रयास करत असताना पुढील चेंडू रॉयचा। हा चेंडू मात्र मला वाटतं रॉयचा चेंडू पोहोचताना खूप कालावधी लागतोय।
लेकिन यहाँ पे एक रिंग पे फोन उठाते। फिर से एक बार वही जोन, वही नजाकत और वही अंजाम। अगली गेंद रॉय की, फिर से एक बार राकेश स्ट्राइक एंड पर। अब की बार आगे की तरफ मारने की कोशिश की थी, लेकिन राकेश के रेंज के बाहर ये गेंद देखने को मिली। आउटसाइड एज बैट का लिया और एक रन लेने से कोई रोक नहीं सके, और इस एक रन की मदद से स्कोर कार्ड जाके पहुंचा हुआ है 30 ऑन द स्कोर बोर्ड। आता मात्र गणेशाला बघतो आपण स्ट्राइक एंडला। हाफ ट्रॅकर, हाफ ट्रॅकरला पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने घेऊन काढलेलं आहे। क्षेत्ररक्षक तिथे लावलेलं होतं, परंतु नक्की क्षेत्ररक्षक करतात काय? वन बाउंस ओव्हर ऑफ 4 रन। रजा घेत असताना आता डीजे अक्षय आलेले आहेत। वाईड, वाईडच्या स्वरूपात धावसंख्येत भर होते। धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 46 ऑन द स्कोर कार्ड, 43 43। बघा कोणत्या टाईपचा फटका मारला राकेशला स्वतःला सुद्धा कळायला नाहीये। एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न
हिरामनजी करकर प्लीज त्यांना ऑन करायचं, सामना चालू करायचा, गेम ऑन करायचा. चला फलंदाज पाठवायचे प्लीज सोनार गल्ली संघ. आता मला वाटतं चौथ्या ते पाचवा पुकार तुला आम्ही दिलेला आहे. फलंदाज पाठवायचे जरा. बघा विनंती करतो सोनार गल्ली आपण खूप वेळ खर्च करतात. आपल्याला 15 मिनिटात इनिंग कंप्लीट करायची. आपण ऑलरेडी उशिरा सामने चालू केलेले आहेत. त्याच्यामुळे आज आपल्याला मेगा फायनलसाठी एक संघ कोणत्याही स्थितीमध्ये काढणं अनिवार्य आहे. चला बालाजी आणि त्यांच्या सोबत आपण पाहताय नेक्स्ट मॅच. वाल्मिकी बॉयज याचे दोन्ही संघ प्लीज वारंवार आम्हाला सूचना करायला लागू नका. चला 75 सर होतो. लेट्स प्ले गेम ऑन शो द गुड. बघा चला सामना चालू करतोय. पंच गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज इरफान. पहिला चेंडू खोलात टाकला होता. अचूक प्रत्युत्तर दिले जातोय. चेंडू चाललाय स्क्रीनच्या दिशेने. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी आलेला चौकार. फुलर यांचा चेंडू होता. यावेळेस मात्र अपील करण्या अगोदरच हिरामंजी सर यांनी घोषित केलं की हा फलंदाज बाद असणार आहे. किती तीक्ष्ण नजर असेल. घारीच्या नजरेने मैदानामध्ये उतरलेले तर म्हणजे रुंद संघ. नेक्स्ट फलंदाज आपल्याला पाहायला मिळतं शोएब. पाहू शोएब कशा प्रकारची कामगिरी करताना पाहायला मिळेल. बघा विकासजी करवरे साहेब आणि रोहित मोरे आपण कुठे आला असेल तर याचे समालोचन कक्षामध्ये थेट संपर्क साधायचे आणि विराजमान व्हायचंय. हबीब भाई सय्यद आणि अझर भाई शेख यांच्या माध्यमातून आपला देखील यथोचित सत्कार असा होणार आहे. कुणाल सिंग तद्भेद भरत सिंग हे देखील आहेत या सामन्यासाठी उपस्थित. बघा नेक्स्ट फलंदाज तयार राहायचंय. बाउंड्री लाईनवर जाऊन उभा राहायचंय. किती झाले स्कोर. बघा स्वतःचा वैयक्तिक पहिला आणि सगळ्याचा तिसरा षटक घेऊन येतो म्हणजे गोलंदाज सर आमच्यापर्यंत पोहोचतात. XYZ हा देखील चेंडू जातोय सुरेखरित्या खेळून काढलाय आणि धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या
8 धावांचे स्कोर कार्ड पाहायला मिळतात. यावेळी देखील लॉफ्टेड खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातो तो धाव. नेक्स्ट बॉल गोलंदाज राटा मारतो विकेट परत एकदा. यावेळेस खोला टाकला होता. मारलेला जरूर आहे परंतु झेलपर्यंत पोहोचतात की ते आपले क्षेत्ररक्षक तिथे होते आणि अशा प्रकारे ओके ओके धनु वैतागू नको. थंडा पाचतो तुला. योग्य हेल्पी. हा चेंडू देखील वाईड. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज इरफान. इरफान थोडंसं साईड अँगल गोलंदाजी करतोय. मलिंगा स्टाईलने गोलंदाजी आपल्याला त्याची पाहायला मिळेल आतापर्यंत. सुरेख खेळाडू सुद्धा आहे आणि चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस रनआउटची संधी परंतु थ्रो जो चुकीच्या एंडला केला होता त्याच्यामुळे अजून एक धाव पूर्ण झालेली आहे. किती करायचं त्यांना आता दुसरी ओव्हर चालू ना. आता मात्र दुसऱ्या षटकात आपण गोलंदाज पाहतोय पेट्रोलिंग वर ठेवलेला आहे. तर म्हणजे गोलंदाजाला मल्हार. सुरेख गोलंदाजी एक वेगळ्या टाईपची गोलंदाजी शैली आपल्याला पाहायला मिळते मल्हार यांची देखील आहे. पाहिजे मल्हार पंचांच्या उजव्या मला वाटतं राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा काढण्यासाठी सज्ज आहेत. तर तिथे मल्हार चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. मागील षटकामध्ये पाहूया मल्हार कशी गोलंदाजी हाताळतोय. मल्हारचा पहिला चेंडू फुलर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे फील्ड करतील आणि फलंदाज बाद होत असताना विकी. आपल्याला पाहायला मिळतंय फलंदाजाचं नाव अमन. पाहूया मैदानामध्ये अमन आणि शांती प्रस्थापित करतायत का धुबाकूळ घालतायत. मल्हार टू अमन. राईट हँड बॅट्समन आणि राईट हँड बॉलरचं कॉम्बिनेशन. हाफ ट्रॅकर होता. सुरेखरित्या फटका घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक झेलखाली येत आहेत आणि सुरेख झेल टिपलेला आहे. तिथे खेळाडू पाहू शकता आपण विक्की जगवाने होते. नाईस कॅच विकी.
असणार आहे. ओके, एक धाव घेतलेली आहे. धावसंख्या इकडे पुढे सरसावते 15. पुन्हा एकदा पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न करतायत, परंतु चेंडू आणि बॅटचा काहीचा संपर्क होत नाही. इंद्रू होते तिथे. विजय बघा, जय आंबे मा लस्सीचे सर्व विजय होते तिथे. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं विजयच्या माध्यमातून. टॉस किया क्या? हा चेंडू स्लोवर वन पद्धतीचा चेंडू हाताळलेला आणि चेंडू जातो सर्व यष्टीरक्षकाच्या हातात. कडी बाद होत असताना आम्हाला माहिती देत आहेत. सामना स्पीडअप करायचा. या सामन्यासाठी तब्बल 1 तास गेलेला आतापर्यंत. रिव्हर्सचा पावित्रा, रिव्हर्स आल्या आल्या आपलं रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं आणि चेंडू चाललेला आहे पुन्हा एकदा गली रिजन मधून 4 धावांसाठी आलेला हा चौकार. होते तिथे म्हणजे ते आदेश लादेन. नाव तुम्ही काय सांगता? पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न यावेळेस चेंडू चाललाय निर्धाव. जय निकम सह सध्या पुढील सामन्यामध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस सुद्धा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला परंतु यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सोनू दो ओवर करेंगे नहीं, मतलब ये 4 ओवर इसके बाद सुल्तान का मैच 4 ओवर उसके बाद 2 इस सेमीफाइनल में अपने टाइम मिला ना तो 4 ओवर करा सकते ना. तो लोग टॉस के लिए तो बुला ले. हो गया टॉस हो गया. यावेळेस सोनू यांचा सुरेख चेंडू चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालंय. कारण जेव्हा जेव्हा आपण पाहिलं मागील टुर्नामेंट मध्ये सुद्धा आपण पाहिलं स्टार 11 हा संघ खेळत होता. सुलतान सारख्या एक नामवंत खेळाडू ज्या संघामध्ये खेळत होता त्या संघाला डॉमिनेट करण्यापर्यंत ते पोहोचले होते परंतु शेवटच्या क्षणी काहीतरी चुका झाल्या आणि तो त्यांना सामना गमवावा लागलेला होता. परंतु आज मात्र काहीतरी नवीन ऊर्जा घेऊन नवीन प्रेरणा घेऊन मैदानात उतरलेले आहेत स्टार 11 हा संघ. हाफ ट्रॅकर होता यष्टीरक्षक तिथे गणेश होते. थोडीशी फंबल आपल्याला पाहायला मिळाले गणेशच्या माध्यमातून.
परंतु कोणतंही नुकसान नसणारे धाव घेतली जात नाहीये. वीस धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. बघा 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 20. आतापही 6 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज असणार आहे जर हा सामना जिंकायचा असेल तर. याचे नितेश आपलं देखील स्वागत असणार आहे या स्पर्धेमध्ये. शेवटचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते मनीष गोलंदाजी मार्कर राईट आर्म ओव्हर द विकेट. खुला टाकला सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पंचांकडे दाद मागितली जाते परंतु पंच आपचे दक्ष कोणतीच दाद स्वीकारत नाहीये. अपील फेटाळून लावले. फोन आ रहे मैं 6 महीना फोन की राह देख रहा हूँ. मैं करूंगा यार तू थोड़ा वेट एंड वॉच. अच्छा बड़ा होएगा. यावेळेस देखील आता मात्र थोडीशी लेन पाठी ठेवली. गोल्डन स्पॉटवर पिचिंग केला चेंडूला. राईज झाला अँड सरप्राईज झाला बॅट्समन. यष्टीरक्षक गणेश तिथे कोणती चूक करत नाहीये. निर्धाव चेंडू परत एकदा. यावेळेस देखील उंचावर मारण्याचा प्रयत्न. झेल खाली रोहित परंतु झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. गुड्डू आहेत सुरेख बॅकअप देत आहेत. सुरेख कामगिरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे गोलंदाजांच्या माध्यमातून स्टार 11चे संघ स्टार प्रमाणे चमकत आहेत. कामगिरी आतापर्यंत चांगली झाली. यावेळेस देखील कॅप शॉट सिलेक्शन सुरेख आहे. सोनू चेंडूचा पाठलाग करतायत परंतु चेंडू आणि सोनूच्या रेस मधील रेस जिंकले. किती झाले चौकारच्या मदतीने? किती झाला स्कोर? धावसंख्या 26 ऑन द बोर्ड्स. अजूनही धावसंख्या जिंकायची असेल तर 26 धावा कराव्या लागतील. किती 3 बॉल ना? शेवटचे 3 चेंडू शिल्लक असणार आहेत. चला बॅट्समन घाई करायचे प्लीज जरा. आणि यापुढे होणाऱ्या सामन्यांसाठी मी दोन्ही टीमना सूचित करत होतो की डगआउटच्या आश्रयाला न बसता जे 11 खेळाडू आहेत आपला प्लेइंग 11 त्यांनी सीमारेषेच्या समोर तिथे बसायचंय. सीमारेषेच्या समोर उभं राहायचंय. हा चेंडू आणि षटक. षटक समाप्त झालेलं आहे. पंच एक चेंडू आहे म्हणताय. बघा एक चेंडू खेळण्याचं त्यांचं इच्छा होती. पुढे सरचून मारण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने. यावेळेस मात्र सोनू तिथे 2 टप्प्यावर चेंडू फील्ड करतायत आणि अशा प्रकारे सामना विजय झाला स्टार 11 संघ. चला चेंडू जमा करायचा पंचांकडे. नेक्स्ट सामन्यासाठी तयार राहायचे.